शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो। ओम नमः शिवाय, हर हर महादेव। नमस्कार प्रिय शिवभक्तांनो, आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या या अत्यंत खास आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 2026 मध्ये महाशिवरात्री नेमकी कधी आहे। फक्त इतकेच नाही तर या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत महाशिवरात्रीचे व्रताचरण कसे करावे, पूजनासाठी योग्य निश्चित काल मुहूर्त कोणता आहे, महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व, महात्म्य आणि पौराणिक मान्यता। शिवलीला अमृत या पवित्र ग्रंथामध्ये महाशिवरात्री बद्दल नेमके काय सांगितले आहे, महाशिवरात्रीचे किती प्रकार पुराणामध्ये वर्णन केले आहेत, या व्रताचे नियम, उपवासाची पद्धत आणि पूजाविधी, तसेच महाशिवरात्रीशी संबंधित विविध कथा आणि अद्भुत मान्यता। महाशिवरात्री हा केवळ एक सण नसून भगवान महादेवाच्या कृपेचा, भक्तीचा आणि साधनेचा महान दिवस मानला जातो। या दिवशी केलेले व्रत, जप, अभिषेक, नामस्मरण भक्ताच्या जीवनात सुख, शांती आणि कल्याण घेऊन येते। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात दिलेली माहिती तुमच्या पूजनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। चला तर मग सुरुवात करूया 2026 ची महाशिवरात्री संपूर्ण सविस्तर माहिती। ओम नमः शिवाय। प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशीची रात्री ही शिवरात्री मानली जाते, परंतु माघ वद्य चतुर्दशीची रात्र ही महाशिवरात्र म्हणून विख्यात आहे। महाशिवरात्री हे शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे व्रत आहे। शंकर हा महायोगी, अतुल, पराक्रमी असूनही त्यागी, विरागी असा आहे। तो स्मशानात राहतो, पार्वतीसारख्या लोकोत्तर विश्वसुंदरी बरोबर जगावेगळा संसार करतो। जीवनाच्या दोन्ही बाजूकडे सारख्याच दृष्टीने पाहावे आणि त्यात रस घेण्याची परंपरा अखंडित राहावी, अशा दूरदृष्टीने अशा देवांचे महात्म्य आपल्या पूर्वजांनी परंपरेने जागृत ठेवले आहे। यंदा 2026 मध्ये महाशिवरात्री नेमकी कधी आहे, महाशिवरात्रीचे महत्त्व, मान्यता याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। महाशिवरात्रीच्या रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती, शिवाशी तादात्म्य, मोक्ष इत्यादी फळे मिळतात, अशी शिवभक्तांची श्रद्धा असते। चतुर्दशी 2 दिवसात विभागलेली असेल तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल ती शिवरात्र मानली जाते। यावरून शिवरात्रीचा काल निश्चय करताना दिवसाला महत्त्व नसून रात्रीला महत्त्व आहे। भारतात शिवपूजन असे तो हिमाचल सर्वत्र रूढ आहे। शिव उपासना सर्व राज्यामध्ये केली जाते। अगदी प्राचीन काळी म्हणजे वैदिक काळापासून शिवाचे महात्म्य वर्णिले गेले आहे। वेगवेगळ्या काळी शिवशंकराला भिन्न नावांनी संबोधले असले तरी या देवतेचे स्वरूप आणि महत्त्व चिरंतन राहिलेले आहे। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवशंकर म्हणजे महादेव हे ग्रामदैवत आहे। त्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते। अनेक ठिकाणी महाशिवरात्री निमित्त जत्रा भरतात। शिवलीला अमृत ग्रंथात महाशिवरात्रीचे महात्म्य वर्णन करण्यात आले आहे। शिवलीला अमृत हा ग्रंथ प्रसिद्ध आहे। शिवलीला अमृतातील 11वा अध्याय विशेष प्रभावी असल्याचा जनमनाचा अनुभव आहे। शैव मताच्या अनुयायी भाविकांमध्ये शिवलीला अमृताला बरेच महत्त्व आहे। हा ग्रंथ परंपरागत श्रद्धाधिष्ठित आहे। हे खरेच ग्रंथाची भाषा सुबोध आहे। त्यात दिलेल्या कथा मनोरंजक आहेत आणि या कथा आपल्याकडे बऱ्याच काळापासून रूढ आहेत। महाशिवरात्रीचे महात्म्य सांगताना शिवलीला अमृताच्या 2ऱ्या अध्यायात सर्व प्रकारचे मोठे मोठे पर्वणी काळ शिवरात्रीवरून ओवाळून टाकावेत। या दिवशी त्रिकाल पूजा, मंत्र, स्तोत्र पठण तसेच शिवनामाचा जप केला असता तो अपार पुण्यकारक ठरतो। गंधर्व, ऋषीमुनी हे सर्व शिवरात्री व्रत करतात असा निर्वाळा दिला आहे। शंकर ही देवता सर्व प्रकारच्या लोकांना आकर्षित करणारी आहे। या देवतेकडे अधिकाधिक भक्तांचे लक्ष जावे, शंकराची उपासना सर्वत्र वाढावी अशा सदहेतूने हे महिमान सांगितले जाते। महाशिवरात्रीचे प्रकार किती सांगितले गेले आहेत, चला तर बघूया। आता बघूया महाशिवरात्रीचे किती प्रकार आहेत। महाशिवरात्री व्रत कसे करावे याविषयी तपशीलवार विवेचन विविध ग्रंथातून आढळते। नित्य शिवरात्र, पक्ष शिवरात्र, मासिक शिवरात्र, योग शिवरात्र व महाशिवरात्र असे शिवरात्रीचे 5 प्रकार आहेत। यापैकी महाशिवरात्री ही सर्वश्रेष्ठ
मानली जाते. वद्य चतुर्दशीची रात्र ही पक्ष शिवरात्र, प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीची रात्र ही महाशिवरात्र आणि योग सामर्थ्याने निर्माण केलेली रात्र ही योग शिवरात्र मानली जाते. आता बघूया महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे. माघ वद्य त्रयोदशीला एक वेळ भोजन करून राहावे. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी व्रताचा संकल्प केला जातो. स्नान शिवपूजनद्वारे व्रत पूर्ण करावे. उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची 3 प्रमुख अंगे आहेत. रात्रीच्या 4 प्रहारापैकी प्रत्येक प्रहारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवाची पूजा केली जाते. तिला याम पूजा असे म्हटले जाते. पूजा करताना शिवाला विशेष प्रिय म्हणून बेल, धतुरा वगैरे पाने वाहिली जातात. शिवाला विशेष प्रिय म्हणून जल अभिषेक केला जातो, पंचामृत अभिषेक केला जातो. बेल, धतुरा, शमीपत्र असे प्रकारचे सामग्री अर्पण केली जाते. विशिष्ट वर्ष व्रत केल्यानंतर त्याचे उद्यापन करता येते. या काळात उपवास, जागरण वगैरे गोष्टी न कळत घडल्या तरी व्यक्तीचा उद्धार होतो अशी श्रद्धा आहे. ती सूचित करणाऱ्या अनेक कथाही प्रचलित आहेत. आता बघूया 2026 मध्ये महाशिवरात्री नेमकी कधी आहे. यंदा रविवार 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्री आहे. अन्य व्रतामध्ये पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे, परंतु महाशिवरात्री व्रतात निश्चित कालाला महत्त्व असून या दिवशी करायचे शिवपूजन प्रदोष काळानंतर रात्री केले जाते. रात्रीचे समान 15 भाग केल्यानंतर त्यापैकी 8वा भाग तो निशित काळ होय. जेव्हा निशित काळी कृष्ण चतुर्दशी म्हणजे दुसऱ्या पंधरवाड्याची 14वी तिथी असेल तिला शिवरात्री असे म्हणतात. माघ महिन्यात या शिवरात्रीस विशेष महत्त्व असल्याने तिला महाशिवरात्री असे म्हणतात. यंदा 2026 मध्ये 15 फेब्रुवारीच्या उत्तर रात्री 12:28 ते 1:18 या कालावधीत निश्चित काल आहे. आता बघूया महाशिवरात्रीच्या विविध कथा आणि मान्यता. महाशिवरात्रीला जल अभिषेक, रुद्राभिषेकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. या दिवशी भक्तिभावे शिवाची आराधना केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात आणि शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. काही कथानुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले. हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री होय अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तर काही कथानुसार या दिवशी शिव पार्वतीचा विवाह झाला होता. काही ठिकाणी या दिवसाला जलरात्री असे संबोधले जाते. महाशिवरात्रीचा महिमा मोठा असल्याचे सांगितले जाते. शिवतत्व या दिवशी प्रथम पृथ्वीवर अवतरल्यामुळे हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2026 मधील महाशिवरात्रीची तारीख, निश्चित काल, मुहूर्त, व्रताचरणाची पद्धत, महाशिवरात्रीचे महात्म्य, प्रकार आणि पौराणिक कथा या सर्व गोष्टी सविस्तरपणे जाणून घेतल्या. शिवलीला अमृत ग्रंथात सांगितल्याप्रमाणे महाशिवरात्रीचे व्रत श्रद्धेने आणि नियमाने केल्यास भगवान शंकर भक्तावर कृपा करतात, जीवनातील संकटे दूर होतात आणि मनाला अपार शांती लाभते. मला मनापासून आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि महाशिवरात्रीच्या पूजनासाठी उपयुक्त ठरला असेल. जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक व आध्यात्मिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा. पुन्हा भेटूया एका नव्या धार्मिक विषयासह. तोपर्यंत भगवान भोलेनाथ आपणा सर्वांवर कृपा करो हीच प्रार्थना. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.